जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर कोणाला आठवतंय आपण मागच्या आठवड्यांमध्ये काय केलेलं? कोण सांगेल? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा प्रभू. प्रभूजी आपण 15वा श्लोक केलेला. आपण 3 कर्ते बघितलेले. पहिला कर्ता होता आपलं शरीर. म्हणजे शरीर नाही, आत्मा म्हणू शकतो आपण एका एका पर्स्पेक्टिव्हने. नंतर होता प्रकृती, जी 14व्या श्लोकात बघितली. आणि 15व्या श्लोकामध्ये आपण भगवान परमात्मा, ओके, तर परमात्मा रूपामध्ये आपण तो तिसरा कर्ता बघितलेला आपण. ठीक आहे. आणि त्याचंच बघा ना, भगवंत कोणाचंही पाप किंवा पुण्य कर्मे ग्रहण करीत नाहीत. म्हणजे काय, तर आपण जे करतो ते वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघू शकतो. एखाद्या वेळी आपण कधी एक नॉर्मल ऍक्शन करतो, श्वास घेणं, झोपणं, जेवणं वगैरे, तर आपल्याला वाटतं की आपण ते केलं, पण आपण नाही करत आहोत. ती आपली शरीर आहे, ती शरीराची ती मेकॅनिझम आहे, त्या शरीरा थ्रू ह्या गोष्टी घडत आहेत. ओके.
आणि त्याच्यामध्ये आपण क्रेडिट घेण्यासारखं काहीच नाहीये, कारण आपण हे शरीर घ्यावं ही आपली इच्छा नव्हती, ही भगवंताची प्रकृतीची इच्छा होती, कारण आपली कर्म अशी होती. दुसरं असतं की एखादी गोष्ट आपण जाणून बुजून करतो आणि त्याचा आपण क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो. एखादी गोष्ट चांगली झाली तर आपल्याला क्रेडिट हवं असतं, एखादी वाईट झालं तर आपण लगेच दुसऱ्याकडे तो धक्का मारतो त्याबद्दल. तर ते सुद्धा झालं की तरी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आत्म्याची असते. का तर त्यांनी फायनली ती परमिशन दिली असते ती की बाबा हा मला हे करायचंय, आणि त्यांनी ते डिझायर केलेलं असतं की हे मला करायचंय. आणि जेव्हा त्याला माहिती असतं की हे केल्यामुळे त्याला त्रास होणार आहे, पण तरी पण क्षणिक सुख मिळावं, इंद्रिय सुख मिळावं म्हणून तो ते करतो. आता एखाद्या चोराला माहिती असतं की भलेही माझी पहिले 2 4 5 चोऱ्या पकडल्या नाही जाणार, पण नंतर माझी चोरी पकडली गेली तर मला तुरुंगात टाकतील मला. त्याला माहिती असतं, तरी सुद्धा तो जाणून बुजून चोरी करतो. एक व्यक्ती असते ज्याला प्यायला खूप आवडतं. त्याला हे माहिती असतं की दारू प्यायल्यामुळे माझ्या शरीराची म्हणजे शरीराला खूप त्रास होतो. माझा पैसा फुकट जातो, माझा वेळ फुकट जातो. त्यानंतर मला माझं काय म्हणतात होश राहत नाही. तसं होतं माझं, म्हणजे मी बऱ्याच नुकसान होतं माझं. तरी सुद्धा त्याला ती ओढ जी असते दारूची ती अनावर होते आणि तो प्यायला परत जातो, हे माहिती असतं. मग अशा वेळी जबाबदारी कोणाची आहे? त्याची स्वतःचीच येते ना. त्याप्रमाणे आत्म्याची जबाबदारी राहते एखादी गोष्ट घडली की. त्याप्रमाणेच जेव्हा तो जबाबदार ठरतो त्यावेळी त्या गोष्टीमुळे जे फायदा व्हायला पाहिजे किंवा नुकसान व्हायला पाहिजे ते पण त्या आत्म्याला मिळतं. त्यामुळे आत्म्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण आत्मा हे सगळं स्वतःहून करू शकत नाही. त्याला कोणीतरी करून द्यावं लागतं ना. आधी काय सांगितलंय की लोकस्य सृजती प्रभू न लोकस्य, मिनिंग तो दुसऱ्यांकडनं कर्म करून घेऊ शकत नाही. मी माझ्या भलेही मुलाला जन्म दिला असेल तरी पण मुलांनी कसं वागावं, काय करावं हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, ते त्याच्याच कंट्रोलमध्ये. जर का मी माझी स्वतःची पापणी सुद्धा पूर्णपणे लवू शकत नाही, कधी लवायची आणि कधी नाही लवायची हे मला माहिती नाहीये, जमत नाही, कंट्रोल नाही करतायत, तर मी माझ्या बाकीच्या पूर्ण शरीरावर काय कंट्रोल करणार? आणि माझ्याच शरीरावरती जर कंट्रोल नसेल तर मी इतरांच्या शरीरावरती आणि मनावरती आणि वागणुकीवरती मी कसा कंट्रोल करणार? तर हे जे कंट्रोल होतं ते प्रकृती कंट्रोल करते. प्रकृती घडवून आणते ह्या सगळ्या गोष्टी, की बाबा इकडे इतका पाऊस पडला पाहिजे, इतकं पाणी आलं पाहिजे, किंवा इथे हा ऍक्सिडेंट झाला पाहिजे, इथे अमुक एक व्यक्तीने अमुक एका पद्धतीने वागलं पाहिजे, का तर तमुक एक गोष्ट व्हायला पाहिजे म्हणून. तर हे सगळं प्रकृती घडवून आणते. त्यामुळे प्रकृती हा दुसरा कर्ता ठरतो. बरं, प्रकृती स्वतःच्या इच्छेने ह्या गोष्टी सगळ्या करत नाही. त्याला डायरेक्शन कोण देतं? भगवान, परमात्मा. त्यामुळे परमात्मा हा तिसरा कर्ता बनतो. असे हे 3 प्रकारचे कर्ते आहेत. तर आपण 13व्या अध्यायामध्ये आत्मा बघितलेला, 14व्या अध्यायामध्ये प्रकृती बघितली, 15व्या अध्यायामध्ये परमात्मा बघितला. आणि 15वा श्लोक आपण पूर्ण केला नाहीये. तो आज उरलेला पोर्शन आज करू आपण. पण हा त्याच्यातला सगळ्यात मेन पॉइंट होता. प्रभूजी, एक प्रश्न आहे, हा विचारू का आता? हा हा जर म्हणजे आता आपण एक भगवद्गीता वाचून एका स्टेजला पोहोचलोय, पण तरी पण हा एक मनात असं जरी हे 3 करते असले तरी पण आपले पास्ट कर्म पण या सगळ्या गोष्टीला अ, प्रवृत्त करत असतात, राईट? सो बरोबर. पास्ट कर्मामध्ये आपलं शरीर कोणतं होतं वगैरे ते आपल्याला माहिती नाही. बरोबर. तर म्हणजे मग पाप आणि पुण्य हे आपल्याला कसं लागतं, तो जस्ट म्हणजे आय बरोबर. आय डोंट नो आय शुड आस्क दिस क्वेश्चन, पण तरी नाही पण नाही नाही, मनात एक अगदी अगदी म्हणजे मी काय म्हणतो की हा प्रश्न मला एक्सपेक्टेड होता. इनफॅक्ट हा जर प्रश्न नसता विचारला गेला तर मला आश्चर्य वाटलं असतं. आणि हा प्रश्न आपण 3रा अध्यायामध्ये 27वा जो श्लोक केला, प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः,
त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न एक्सपेक्टेड होता आणि आपण ह्याचं उत्तर बघितलेलं. तर गंमत काय होते की आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तर आपण कोणत्या मेंटॅलिटीनी करतो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर का समजा तुमच्या मुलानी तुमच्याकडे आला आणि बोलला की आई आज मी तुला मदत करणार आहे, ओके, तर तुम्ही बोलाल वा छान, व्हेरी गुड, काय काम करायचंय तुला? तर तो बोलेल मी अमुक एक काम करेन. बोला ठीक आहे. पण तितक्यात तो बोलेल की पण ह्याचे मी पैसे घेणार. तर मग तुम्ही काय कराल की बाबा ठीक आहे, तुला पैसे हवेत ना, ओके हे घे, 5 रुपये 15 रुपये घे आणि कर काम. ओके. पण समजा तो बोलला की नाही आई माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू माझ्याकरता एवढं करते म्हणून मी पण तुझ्याकरता आज मदत करणार. तर तुम्ही बोलाल वा छान, व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये झालंय काय की मुलाची इच्छा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आईने त्याला रिवॉर्ड केलेलं आहे. भगवंत पण आपल्या बरोबर तेच करतायत. तुम्ही भगवंतावरती प्रेममय भक्ती जर केली तर भगवंत पण तुम्हाला भक्तीच्या रूपाने तुमच्यावरती प्रेम करतात. जर भगवंताबरोबर तुम्ही बार्टर सिस्टम अप्लाय केली की बघ रे बाबा, तुझ्याकडे आलोय, देवळात आलोय, तुझ्या मूर्तीवरती मी 4 फुलं चढवली, चल बाबा आता मला 5 लाख रुपयाची लॉटरी लागू दे किंवा मला चांगला जॉब लागू दे. तर भगवंत काय बोलतात की ठीक आहे, तू माझ्याकडे माझ्याकरता नव्हता आलास ना, तू स्वार्थ पूर्ण करण्याकरता आला होतास. मग तुझा स्वार्थ मी तुला देईन पूर्ण करून. तुला 5 लाख रुपयाची लॉटरी हवी आहे, ठीक आहे, तेवढं तुझं कर्म आहे का आधीच्या जन्मी? सॉरी, तेवढं तुझं कर्म आहे का आधीच्या जन्मी? जर तुझा जन्म असेल तर तुला त्याप्रमाणे मिळतील. आणि त्याप्रमाणे ते तुमचं काय एलिजिबिलिटी आहे, तुम्ही काय कर्म केलेले आहेत त्याप्रमाणे त्या गोष्टी तो तुम्हाला देतो. आपण एखाद्या शॉपमध्ये एंटर करतो, काही गोष्ट 2-5 हजाराच्या असतील, काही गोष्ट 10-20 लाखाच्या असतील. तर काहींना त्या 2-5 हजाराच्या गोष्टी परवडतात, ते विकत घेतात. काहींना त्या 5-10 लाख रुपयाच्या गोष्टी परवडतात, ते त्याप्रमाणे ते विकत घेतात. म्हणजे ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे त्याप्रमाणे तो गोष्टी विकत घेतो. ज्याच्याकडे ज्यांनी जेवढं कर्म अर्जित केलेलं आहे, पुण्य अर्जित केलेलं आहे, त्याप्रमाणे त्याला गोष्टी मिळतात. त्यामुळे तुमचं कर्म काय आहे, इट डेफिनेटली प्लेज अ रोल इन बेसिकली डिसाइडिंग की तुम्हाला काय मिळाला पाहिजे आणि काय नाही मिळालं पाहिजे. पण ह्या 2 गोष्टी डायरेक्टली रिलेटेड नाही आहेत. आता कसं आपण बघूया की मी काही कर्म मागच्या जन्मी केलेलं त्याचं रिझल्ट मला आत्ता मिळतंय. मला वाटतंय काय की बाबा मी चांगलं एज्युकेशन घेतलं म्हणून मला चांगला जॉब मिळाला, म्हणून मला चांगलं पोझिशन मिळाली, म्हणून मला चांगलं पैसा मिळाला, म्हणून मला चांगलं स्टेटस मिळालं, म्हणून चांगली गाडी बंगला बायको वगैरे सगळं माझ्याकडे आहे. पण आपल्याला हे कळत नसतं की अवर इमिडिएट ऍक्शन इज नॉट नेसेसरीली गिव्हिंग अस द रिझल्ट इमिडिएटली. आपल्याला काय होतं वाटतं की मी आत्ता एक काम केलं आणि त्याचं रिझल्ट मला मिळालं. पण आपल्याला हे कळत नसतं की हा रिझल्ट आपल्या आधीच्या जन्मीच्या कर्माचा पण असू शकतो. आणि आत्ता हे जे मी काम केलेलं आहे हे एक निमित्त आहे रिझल्ट मिळण्याकरता. आणि हे झालं क्रेडिटच्या दृष्टीने. डेबिटच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर आपण एखादी गोष्ट करतो, करायला नको पाहिजे तरी करतो, मग त्याचा तर रिझल्ट आपल्याला मिळालाच लागतं, राईट? मग ते सुद्धा कधी कधी आता आपण रस्त्यातनं अचानक चालत असतो, पाय आपला मुरगळतो, आपण पडतो, पाय फ्रॅक्चर होतो, किंवा प्लॅस्टर वगैरे लावावं लागतं वगैरे, महिनाभर आपल्याला बेडरिडन व्हावं लागतं वगैरे. तर ह्याच्याकरता आपण काय केलेलं असतं? जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो की मी एखादी चांगली गोष्ट केली म्हणून मला रिझल्ट मिळाला, तर मग तोच प्रश्न आपण विचारला की बाबा मी चूक काय केली होती ज्याच्यामुळे मला आता रिझल्ट मिळाला? तर जसं की चूक आत्ता काही केली नव्हती तरी पण मला रिझल्ट मिळाला, तसंच मी चांगलं काही केलं आत्ता, इट्स नॉट नेसेसरी ते रिझल्ट मिळालं तर त्या चांगल्याचं मिळालं, ते आधीच्या कर्माचं पण असू शकतं. तर हे पाप जे आपल्याला लागतं ते प्रायमरी रिझन बिकॉज
आपलं पहिली गोष्ट म्हणजे आपलं आधीचं कर्म असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली इच्छा, आपली डिझायर काय असते. ती डिझायर फुलफिल करण्याचं काम कृष्ण आणि प्रकृती करत असतो. त्यामुळे संपूर्ण ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही कर्त्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आत्म्याची बनते. कारण फायनल सँक्शन भलेही परमात्मा देतो, पण त्या सँक्शन देण्याकरता ऍप्लिकेशन कोणी केलेलं असतं, ते आत्म्याने केलेलं असतं. त्यामुळे आत्म्याकडे तो पहिला रिस्पॉन्सिबिलिटी येते. प्रकृती ही निर्जीव आहे. प्रकृती ही फक्त घडवून आणते गोष्टी बेस्ड ऑन द अप्रुव्हल बाय परमात्मा, अँड दॅट अप्रुव्हल बाय परमात्मा कम्स बिकॉज ऍप्लिकेशन आत्म्याने दिलेलं आहे. तर हे जर का आपल्याला समजलं ना, तर इट इज लाईक अ बिग अचीवमेंट, की पूर्ण एखादी ऍक्शन घडते त्याच्या मागे आणि किंवा रिॲक्शन असते त्याच्या मागे फॅक्टर्स काय आहेत, ते काय रोल परफॉर्म करतात आणि ते का करतात, ते हे एकदा कळलं आपल्याला ना, तर कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात जेव्हा घडते ना, त्यावेळी त्याचा आपण कधीही क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करणार नाही. आणि कोणतीही वाईट गोष्ट आपल्या आयुष्यात घडली तर आपण कधीही कोणाला ब्लेम करणार नाही. आपण हरे कृष्ण. खूप छान प्रभूजी, धन्यवाद. तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला? हो हो प्रभूजी. बर, ठीक आहे. आपण मागच्या वेळी 15व्या श्लोकामध्ये ज्ञानाबद्दल बघितलेलं. तर मी जास्ती परत जात नाही मी. आणि हा गुन्हेगार पोलीस आणि न्यायाधीशाचं हे उदाहरण जे आपण घेतलेलं, ते जर आपण सर्वांनी तो आधीच्या आठवड्याचा व्हिडिओ नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला पूर्ण तो कॉन्सेप्ट समजून येईल की कोणामुळे गोष्ट घडते, का घडते आणि कोणाची किती रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हे ज्ञान आपल्याला जेव्हा मिळतं ना, तर त्या ज्ञानाचा आपल्याला फायदा काय होतो ते पण आपण बोललो ह्याबद्दल. तर अज्ञान जे असतं, अज्ञाने नावृतम ज्ञानम म्हणून कृष्ण म्हणतो. तर अज्ञान जे असतं ते ज्ञानाला पूर्ण आत्म्याला पूर्ण असं आवृत करून टाकतं. आणि त्याच्यामुळे आत्मा जेव्हा त्या अज्ञानाच्या पडद्यातनं बाहेर बघायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याला चुकीची गोष्ट बरोबर वाटते आणि बरोबर गोष्ट चुकीची वाटते त्याला. आणि ज्यामुळे तो चूक करायला तो प्रवृत्त होत असतो तो. ओके. तर तो आधीचा आठवड्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट होता की अज्ञानामुळे आत्म्यावरती, आत्मा बंधनात कसा अडकतो आणि आत्म्याच्या मुक्तीवरती काय परिणाम होतो हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता आज आपण परमेश्वराचा रोल, परमात्म्याचा रोल काय आहे हे परत बघूयात अगदी संक्षिप्त रूपात. कारण थोड्या क्वांटिटीमध्ये आपण त्याला ऑलरेडी बोललोय त्याबद्दल. तर परमात्मा फायनल सँक्शन देतो, बरोबर. मग फायनल सँक्शन देतो तर मग तो का जबाबदार नाही, हा प्रश्न ऑटोमॅटिकली निर्माण होतो ना. तर आता आपण त्याबद्दल बघूया आपण. ओके. तर परमेश्वर काय करतोय, परमेश्वरात संपूर्ण नियंत्रण परमेश्वराचं आहे. तर प्रकृती सुद्धा परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहे. तर जेव्हा आपल्याला समजा आपण बोलतो की पूर आला आणि आमचं घर वाहून गेलं, किंवा आमचं गाड्या वाहून गेल्या, किंवा घराचं खूप नुकसान झालं, तर आता हे घडवून कोणी आणलंय? प्रकृतीने घडवून आणलंय. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे आहे? प्रकृतीच्या मागे कोणी जीव नाहीये. प्रकृती निर्जीव आहे. मग त्याला कंट्रोल करणारी व्यक्ती कोण आहे? परमात्मा, परमेश्वर. मग परमेश्वराची रिस्पॉन्सिबिलिटी आली ना ऑटोमॅटिकली, असं आपण विचार करू शकतो. पण तसं नाही येते. एखादी ज्ञानी व्यक्ती असते ना, तो परमेश्वराला म्हणजे फायनल ऑथॉरिटी म्हणून समजतो आणि एखादी गोष्ट कंट्रोलर म्हणून पण समजतो. म्हणजे एखादी गोष्ट घडते ती परमेश्वराच्या अप्रुव्हलनी घडते. 18व्या अध्यायामध्ये कृष्ण बोलतो की 5 प्रकारच्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे 5 फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे एखादं कार्य घडलं जातं.
त्याच्यामध्ये जो 5वा फॅक्टर आहे तो म्हणजे परमात्मा, ज्याच्या अप्रुव्हल शिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये बोलतो ना, नॉट इवन अ ब्लेड ऑफ ग्रास कॅन मूव्ह विदाउट हिज विश. म्हणजे अक्षरशः गवताचं पात सुद्धा हलू शकणार नाही त्याच्या इच्छेशिवाय. ओके. मग आपण बोलू शकतो की मग परमात्माची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्म म्हणतो की सर्व कारण कारणम अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे हा जो गोविंद आहे कृष्ण, तो सगळ्या कारणांचं कारण आहे. म्हणजे आपण बोलतो ना, कॉज अँड इफेक्ट थिअरी तुम्ही ऐकलं असेल. एखादी गोष्ट घडली तर ती का घडली, तर इफेक्टचा कॉज काय होता ते आपण फाइंड आउट करतो. मग तो जे कॉज झाला त्याला आपण इफेक्ट म्हणून समजलं, तर त्या आधीच्या इफेक्टचा नवीन कॉज काय आहे, असं करत करत आपण ट्रॅव्हर्स करत गेलो. उलट इफेक्टचा कॉज, त्या कॉजचा कॉज, त्या कॉजचा कॉज, असं करत गेलो आपण, तर आपण शेवटी फायनली वी विल रीच टू कृष्णा ओनली. म्हणून ब्रह्मा बोलतो सर्व कारण कारण. मग गमत कशी आहे की मग आपण विचारू शकतो की मग जबाबदारी परमात्म्याची आली पाहिजे. पण आता गंमत कसं आहे की परमात्मा कधीही कोणत्या जीवाकरता एखादी विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण करत नाही. तर आपण बोलतो ना की बाबा काय परिस्थितीमध्ये टाकलंय रे तुम्हाला, रात्रीची वेळ आहे, अमावास्या आहे, लाईट नाहीये रस्त्यावरती, आणि आपली गाडी बंद पडली आहे चालताना रस्त्यावरती. अरे परमा रे, ही काय परिस्थिती टाकलंय तुम्हाला. अरे माझ्याकडे जेवायला 2 वेळेचं अन्न नाहीये माझ्याकडे, काही 4 पैसे पण नाहीयेत मला, माझ्यावरती ही परिस्थिती तू का ओढवून आणलीस. तर ही परिस्थिती भगवान परमात्मा ही तुम्हाला त्याच्यात नाही टाकत आहे. आपण स्वतःला धक्का मारलेला आहे या परिस्थितीमध्ये आपल्या कर्मांमुळे आधीच्या. पण हे का आपल्याला वाटतं की त्यांनी केलंय म्हणून, का तर आपल्याला अज्ञान आहे. हा, जेव्हा आपण 3 तासाचा एक मूवी बघतो, त्यावेळी जेव्हा आपल्या लास्टच्या 15 मिनिटांमध्ये आपण बघतो की हिरोनी विलनला मारलं म्हणून, त्यावेळी आपण टाळ्या वाजवतो. पण समजा तुम्हाला 2.5-3 तासाचा तो आधीचा पिक्चर तुम्हाला दाखवलाच नसता आणि तुम्हाला त्या हिरोनी विलनला मारला एवढाच सीन दाखवला असं, तुम्हाला काय वाटलं असतं, अरे किती निर्दयी माणूस आहे म्हणून, हा का उगीच बिचारायला मारतोय म्हणून. तर हा 2.5-3 तासाचा पिक्चर म्हणजे आपलं आधीचं जीवन आहे, जे आपल्याला काय केलंय आपल्याला माहितीच नसतं, विसरून गेलोय पूर्णपणे, ज्यामुळे आपल्याला वाटतं की आपण किती चांगले, आणि जे आपल्या आयुष्यात घडतंय ते त्या कृष्णाने केलेलं आहे सगळं. किती वाईट आहे कृष्ण. आपण त्या परिस्थितीमध्ये राहण्याची इच्छा प्रदर्शित करतो आणि ती इच्छा आपण आपल्या कर्मांद्वारे प्रदर्शित करतो. आणि ज्या एखादे समजा फॉर एक्झाम्पल आता आपण असं अज्युम करू की आपली सगळी कर्मे नष्ट झाली, जे प्रॅक्टिकली कर्माच्या सायकलमध्ये मुश्किल आहे ते, पण लेट्स अज्युम. तर मग नंतर मग नवीन कर्म कशी निर्माण होतात हा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं रिझन आहे आपली इच्छा. तर आपण एक इच्छा प्रदर्शित करतो की बाबा समजा एखादा दारू पिणारी व्यक्ती, त्यांनी अक्षरशः पण घेतला, बायकोला त्यांनी वचन दिलं, आई वडिलांना नमस्कार केला, देवाकडे नमस्कार केला की बाबा आजपासून मी दारू नाही पिणार. ठीक आहे, मग सगळ्यांनी त्याला माफ केलं, ठीक आहे, आधी जे झालं ते झालं, होऊन गेलं. पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी जेव्हा तो रस्त्यावरनं चालतोय आणि त्याला दारूची दुकानं दिसतात, त्यावेळी त्याची पावलं अगदी म्हणजे त्याच्या ऑटोमॅटिकली त्या दुकानाकडे ओढली जातात. जर का त्यांनी त्यावेळी स्वतःला कंट्रोल नाही केलं आणि त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली की आज थोडी पिऊया म्हणून, तर काय होतंय की तो स्वतःला त्या दारूच्या दुकानाकडे घेऊन जातोय आणि स्वतःला पिण्यामध्ये मदत करतोय. आता अशा वेळी कोण कारणीभूत आहे? तुम्ही परमात्म्याला कसं, आता समजा त्यांनी दारू प्यायली, रस्त्यावरती चालताना तोल गेला त्याचा, पडला आणि गाडीच्या खाली आला आणि मेला तो. तर ह्याला तुम्ही परमात्म्याला जबाबदार ठरवाल का? चूक त्याचीच आहे ना. एवढं ठरवलंय त्यांनी की मी असं पूर्ण करणार नाही परत कधी, तरी सुद्धा ती व्यक्ती करते, ही चूक कोणाची आहे? जेव्हा एखादा गुन्हेगार चोरी करतो आणि गुन्हेगार म्हणून त्याला पकडतात पोलीस आणि त्याला न्यायाधीश त्याला सजा देतो, हे शिक्षा ठोठावतो,
तर ह्याच्यामध्ये न्यायाधीशाची चुकी, पोलिसांची चुकी तर नाहीच आहे. त्याला माहित आहे की ही चोरी करणं चुकीचं आहे, मी पकडलो गेलो तर मला शिक्षा होईल म्हणून त्याला माहित आहे, तरी सुद्धा तो करतो. मग ती चूक कोणाची आहे? सेम इकडेच ऍप्लिकेबल आहे की जेव्हा मी डिझायर करतो, इच्छा ठेवतो की मला माझ्या इंद्रिय तृप्ती करायची आहे, मला माहित आहे की ह्या इंद्रिय तृप्तीमुळे मी ह्या संसारात अडकला जाणार आहे, मला मोक्ष मिळणार नाही, मला भगवंताची भक्ती तेवढी इच्छा निर्माण होणार नाही त्या इंद्रिय तृप्तीमुळे, तरी सुद्धा मी ती इंद्रिय तृप्तीच्या मागे लागतो आणि तिकडेच पळत राहतो मी. आणि मग त्यानंतर इंद्रिय तृप्ती करण्याकरता मी पाप कर्म, पुण्य कर्म जे काय असेल ते मी करत राहतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला त्याची फळं मिळतात, तर त्या फळांची रिस्पॉन्सिबिलिटी भगवान का घेईल? त्यांनी का घ्यावी त्यांनी? तर हा तो पूर्ण प्रकार आहे तो इकडे. त्यामुळे आपण जीवात्मा, आपण आपल्या कृतीची जबाबदारी आपण घ्यावी. का तर ती आपण इच्छा निर्माण केल्यामुळे भगवंतांनी ती इच्छा पूर्ण केली आहे. तो फक्त म्हणजे सँक्शन बोलतो ना, अप्रुव्हल देण्याचं काम करतोय, बाकी सगळं काम आपण करतोय तिकडे. हरे कृष्ण. आता हे मी थोडं स्किप करतो मी, कारण हे आपण आधी हे केलेलं आहे. भगवंतांची वैशिष्ट्य काय आहे तर आपण हे सगळं बोललेलो आहे. भगवान म्हणजे काय? पुण्यवान म्हणजे ज्यांनी पुण्य भरपूर अर्जित केलेलं आहे. भाग्यवान म्हणजे ज्याला खूप चांगलं भाग्य मिळालं आहे. तसंच भगवान म्हणजे ज्याच्याकडे भग आहेत, मग तो भगवान. भग म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण त्याला ओप्युलन्सिस म्हणू, ज्याच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत. ओके, तर त्या काय गोष्टी आहेत? तर व्यासदेव, तुम्हाला माहिती असतं ना, व्यास ऋषी. व्यास ऋषींचे वडील कोण होते? पराशर मुनी. पराशर मुनींनी भगवान या शब्दाचं डेफिनेशन दिलंय. त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीकडे संपूर्ण ज्ञान, संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य आणि संपूर्ण वैराग्य, या सहाही गोष्टी संपूर्णपणे अमर्यादितपणे आहेत, ती व्यक्ती म्हणजे भगवान. तर आपण जाऊ डिटेलमध्ये जेव्हा कृष्ण हे प्रूव्ह करेल त्याच्याकडे हे सगळं कसं आहे ते. तर जेव्हा तो 9व्या सॉरी प्रभूजी, सहा सहा गोष्टी कोणत्या सांगितल्या? ज्ञान, यश, ज्ञान, हे सौंदर्य. बघा इथे समोर लिहिलेलं आहे, ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्य. ओके. ओके. आणि जीवात्म्याकडे काय आहे? जीवात्म्याकडे पण काही काही गोष्टी आहेत ह्यातल्या, पण एकदम खूप छोट्या क्वांटिटीमध्ये. आणि त्याला कम्पेअर करायचं असेल तर कसं, तर समुद्र मध्ये पाणी केवढं असतं आणि त्या पाण्यामधनं जर आपण एक थेंब बाहेर काढला तर त्या थेंबामध्ये पण त्याच क्वालिटीज असतात जे संपूर्ण पाण्यामध्ये असतात. पण त्या क्वांटिटी त्याची जी आहे ती कमी असते. जर समुद्रामध्ये 50,000 टन मीठ असू शकतं, तर इकडे मे बी 1 मिलीग्राम असेल, असं एका थेंबामध्ये. आपण काय आहे? आपण एक जीवात्मा आहोत. त्याला अणु, ॲटॉमिक च्या पर्स्पेक्टिव्हनी बघू शकतो. आणि भगवान जो आहे तो विभू आहे, म्हणजे अनलिमिटेड आहे. आपल्याकडे सुद्धा ज्ञान आहे. आपल्याकडे आपलं पण आत्मा जो असतो तो सच्चित आनंद रूपाचा असतो. ओके, तर आपल्याकडे पण ज्ञान, आनंद संपूर्ण आहे आपल्याकडे. पण आपलं काय झालंय, तर आता आच्छादन झालेलं आहे अज्ञानामुळे. आणि आपण आपली क्वांटिटी कमी असल्यामुळे, आपण मर्यादित असल्यामुळे आपल्यावरती प्रकृतीचा जोर पडू शकतो. आणि तो जोर आपण पडून देतो आपण, कारण आपण तशा प्रकारच्या इच्छा निर्माण करतो. आपण मध्ये आहोत. आपल्या एका बाजूला भगवान आहे आणि एका बाजूला प्रकृती आहे. आपली खरी ओढ जी असली पाहिजे ती भगवानांकडे असली पाहिजे, पण आपली ओढ प्रकृतीकडे जास्ती जाते आपण, आणि त्यामुळे आपण ह्या कर्माच्या शृंखलेमध्ये अडकत जातो आपण. आता पुढे जातो मी. ओके, ही एक गोष्ट आहे, जरा ही थोडी इम्पॉर्टंट आहे. आपण ह्याबद्दल थोडं बोललोय आणि जस्ट क्विकली बघूया आपण. आपलं काय होतंय, आपण आधी म्हणाल्याप्रमाणे
अज्ञानाचं आवरण आपल्यावरती आलेलं आहे. त्या आवरणामुळे काय होतंय, चूक काय आणि बरोबर काय आपल्याला कळत नाही. चुकीला बरोबर आणि बरोबरला चूक आपण समजून समजून राहतो. आणि त्यामुळे आपण इच्छा काय करायची हे पण आपल्याला कळत नाही. एखाद्या मुलांनी, लहान मुलांनी आगीशी खेळण्याची इच्छा निर्माण केली तर त्याला आई वडील सांगू शकतात की बाबा अशी इच्छा करणं बरोबर नाही, तुलाच त्रास होईल म्हणून. त्यांनी समजलं त्याला तर ठीक, नाही समजलं तर काय होईल, आई वडील एकदा नसताना तो आगीशी खेळेल आणि भाजून घेईल स्वतःला. ओके. त्यामुळे काय इच्छा ठेवावी आणि काय इच्छा ठेवू नये ह्याचं नॉलेज सुद्धा आत्म्याकडे राहत नाही त्या अज्ञानामुळे. आणि जिकडे तो चुकीचं पाऊल पुढे टाकतो, ओके, तिकडे तो कर्माची आणि कर्मफलांची ही शृंखला त्याची चालू होते. ओके. आणि त्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये भक्ती पण असते, पण ती एका मर्यादित क्वांटिटीमध्ये असते. त्या मर्यादित क्वांटिटीच्या भक्तीला अज्ञान हे ओव्हर पॉवर करतं आणि त्यामुळे मग आपण चुकीचे डिसिजन्स घ्यायला स्टार्ट करतो. आणि दुसरी गोष्ट काय असते, मग नंतर कोणी विचारू शकतं की बाबा मग असं जर आहे तर भगवानांनी मला कंट्रोल केलं पाहिजे, मला अशी चुकीची इच्छा करूनच नाही दिली पाहिजे. ओके. पण हा प्रकार जो आहे ना, हा थॉट प्रोसेस चुकीचा आहे, कारण आपल्या प्रत्येकाला एक फ्रीडम दिलेला आहे. ओके. आणि हे फ्रीडम कसं असतं की आपल्याला चूक काय आणि बरोबर काय हे सांगितलं जातं आणि नंतर सांगितलं जातं की बाबा आता तू तुझा डिसिजन घे, जे काही करशील त्याचे रिझल्ट तुझ्याकडे येणार आहेत. मग इफ आपल्याला जर हवं असेल तर आपण चुकीचे निर्णय घेऊन पाप आपल्याकडे ओढवू शकतो किंवा पुण्यही ओढवू शकतो. आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण बरोबर डिसिजन घेऊन भगवानांकडे जाऊही शकतो. आणि ह्याचं कारण काय आहे तर मी मागे एकदा सांगितलेलं हे की आपली इच्छा करण्याची जी शक्ती आहे ना, ते शक्तीवरती कृष्ण पर्पजली कधी कंट्रोल करत नाही. आणि ह्याचं कारण काय आहे तर प्रेम जे असतं ते प्रेम कोणावरती जबरदस्तीने केलं जात नाही, करवून घेतलं जात नाही. तुम्ही तुमच्या मुलाला किंवा नवऱ्याला किंवा बायकोला तुम्ही डोक्यावरती बंदूक ठेवून बोलू शकत नाही की बाबा मला माझ्यावरती प्रेम कर म्हणून. हा, ते मे बी त्या बंदुकीला घाबरतील आणि 4 दिवस प्रेम करतीलही तुमच्यावरती, पण द मोमेंट त्यांची भीती निघून गेली तर ते रिवोल्ट करतील ते आणि तुमच्यावरती प्रेम करणार नाही. त्यामुळे भगवानांना काय हवंय, व्हॉलंटरीली आपण त्यांच्यावरती प्रेम करावं आणि त्यांची भक्ती करावी, ही भगवानांची इच्छा आहे. ते व्हॉलंटरी नेचर तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तुमच्यावरती काहीही फोर्स नाहीये. आणि फोर्स नसावा म्हणून तुमच्याकडे ती फ्री विल दिलेली आहे की यू टेक युअर ओन डिसिजन. फक्त मी तुला चांगलं सांगण्याचं काम करणार, चांगलं काय वाईट काय, डिसिजन फायनली तुझा आहे. ह्याच्यामुळे जीवाला स्वतंत्र इच्छा करण्याची शक्ती दिलेली आहे, चेतना दिलेली आहे. पण इच्छेची पूर्ती भगवान करतात. आणि इच्छा कोणती करायची आणि कळत नसल्यामुळे जीव आपला आपण गोंधळून जातो आणि मग नंतर मग आपण चुकीचं डिसिजन घेतो. हरे कृष्णा. भगवंत आपली इच्छा का पूर्ण करतो, कशी पूर्ण करतो ते पण जरा बघून घेऊया आपण. तर भगवंत परमात्मा रूपी आपल्या हृदयात स्थित आहेत. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो असं बोलतो तो 15व्या अध्यायामध्ये. मी सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे. तो परमात्मा रूपी स्थित असल्यामुळे तो आपली प्रत्येक हालचाल, प्रत्येक गोष्ट बघत असतो. आपली आपण काय विचार करतोय, आपण काय कार्य करतोय वगैरे हे सगळं तो बघत असतो. आणि तो फक्त त्याला परमिशन देत राहतो. तो तुला हे करायचंय तर ह्याचे फायदे हे आहेत, नुकसान हे आहेत, ते तो सांगतो. तरी पण आपण इच्छा प्रकट करतो, नाही मला करायचंय. तो बोलतो, भगवान बोलतो तथास्तु आणि करतो. त्यामुळे केलेली प्रत्येक गोष्ट भगवान ऑब्झर्व करतो आणि ऑब्झर्व केल्यामुळे त्याचे रिझल्ट पण तो आपल्याला देत राहतो.
आणि ह्याच्यामध्ये प्रभुपाद एक उदाहरण देतात की एका फुलाला सुगंध, फुलाचा सुगंध आपण कसा घेतो, तर फुलाच्या फक्त जवळ जाऊन आपण उभे राहतो, तो सुगंध ऑटोमॅटिकली आपल्याकडे येतो आणि आपण कोणतं फूल आहे ते पण जाणू शकतो त्याप्रमाणे. तसंच परमात्मा आपल्या बरोबर असतो आणि परमात्मा सगळं त्याला कळत असतं आपल्याबद्दल. मग नंतर आपण विचार करू शकतो की सगळ्याच गोष्टी का नाही मग माझ्या इच्छा पूर्ण होत, तर जेवढी ज्याची योग्यता तेवढी त्याची ती इच्छा पूर्ण केली जाते. कारण कर्मा आपलं जे असतं, वी कॅन कॉल दॅट एज अ करन्सी, मनी. हा, ती जेवढी पैसा आपल्याकडे आहे त्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट विकत घेऊ शकतो. जेवढं कर्म आपण अर्जित केलेलं आहे त्याप्रमाणे आपण सुख किंवा दुःख आपल्याला मिळतं. आता मग ह्याच्यातनं सुटका कशी, हा साहजिक एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर सुटका करण्याचं मेन सोल्युशन काय आहे, तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान मिळालं पाहिजे की आपण आतापर्यंत चूक काय करत होतो आणि ती चूक का होती, मग बरोबर काय आहे आणि बरोबर ते का बरोबर ठरतं ते कळलं पाहिजे. जेव्हा आपल्याला कळेल की आपण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहे आपल्या कर्मांच्यामुळे, पाप असो किंवा पुण्य असो, पण ह्या कर्मांमुळे आपण अडकलेलो आहे आणि ह्याच्यातनं बाहेर पडणं म्हणजे भगवंताची सेवा करणं, कर्माची शृंखला बंद करणं, म्हणजे कमीत कमी कर्मयोग करणं. अगदी भक्तियोग जरी नाही करता आलं तरी कमीत कमी कर्मयोग करणं. त्यावेळी भगवंतांची सेवा करायची, त्यांना प्राप्त करायची जेव्हा आपण इच्छा प्रकट करतो, त्यावेळी भगवंत मग नंतर ही कम्स इन, मग हिरोची एंट्री होते. हिंदी मूवीमध्ये कसं दाखवतं ना, सगळा प्रॉब्लेम चालू असतो आणि ॲज अ सोल्युशन म्हणून हिरोची एंट्री होते. तशी मग जेव्हा भगवंत एंट्री घेतात आपल्या लाईफमध्ये की बाबा हा प्रॉमिनंटली आता तू मला बघू शकतोस म्हणून. आणि मग नंतर मग तो आत्मा आपल्याला गायडन्स द्यायला चालू करतो की बाबा हे तू करत होता ना आतापर्यंत, ही चूक होती की नाही, मग आता अशा प्रकारचं कर्म परत करू नकोस, म्हणजे तू परत त्याच मार्गावरती नाही जाणार. मग तो आपल्याला हळूहळू हळूहळू आपलं एक बोट धरतो आधी, नंतर मग हात धरतो, पूर्ण शरीर धरतो, असं करत करत मग आपल्याला तो बाहेर काढतो. आणि आपण हे ना, आपण चतुश्लोकी भगवद्गीता जेव्हा 10व्या अध्यायामध्ये 8व्यापासून 11व्या श्लोकापर्यंत आपण बघू आणि शिकू ना, तेव्हा तुम्हाला कळेल की भगवंत आत्मा आपल्याला मदत कशी करतो म्हणून. आणि बरेच वेगळे वेगळे उपनिषद पण आहेत ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जीव जो आहे तो स्वतःहून काही गोष्टी करू शकत नाही, त्याला मदत लागते. आणि त्यामुळे जरी आपल्याला भक्तीच्या मार्गावरती जायचंय तरी सुद्धा भगवंतांची मदत लागेल, जरी आपल्याला पापकर्माच्या मार्गावरती जायचंय तरी आपल्याला प्रकृती भगवंताची मदत लागते, जरी पुण्यकर्म करायचं तरी भगवंताची आणि प्रकृतीची मदत लागते. त्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीने आपण जायचा विचार करतो, जशी इच्छा ठेवतो त्याप्रमाणे भगवंत आपल्याला मदत करतो. तर 4थ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात आपण शिकलेलो, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, जो ज्याप्रमाणे इच्छा करतो त्याप्रमाणे मी त्याची इच्छा पूर्ण करतो, असं भगवंत सांगतात. त्यामुळे आपण जर स्वर्गात जायची इच्छा केली तर स्वर्गात आपल्याला जायला मिळेल. आपण नरकात जायची इच्छा असली आणि त्याप्रमाणे आपण कर्म केलं तर आपल्याला नरकात जायला मिळेल आपल्याला. पण आपल्याला भगवंताकडे जायचं असेल आणि आपण त्याप्रमाणे इच्छा पूर्ण करतो, प्रकट करतो, तर भगवंत आपल्याला त्याप्रमाणे मदत करतात. आपल्या मार्गावरती येणारे अडथळे जे आहेत, म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने असलेले अडथळे, ते अडथळे काढण्याचं, बाजूला करण्याचं काम पण तो करतो. नंतर एक अशी ही समज येते लोकांची की भगवंतांना मी आवडत नाही किंवा भगवंत माझा द्वेष करतात म्हणून त्यांनी मला अशा ह्याच्यात टाकलंय. तर 9व्या अध्यायामध्ये कृष्ण बोलतो, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्य अस्ति न प्रिय. मी कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणीही मला प्रिय नाहीये, मी सगळ्यांना इक्वल ट्रीट करतो, समोहम सर्वभूतेषु. पण जे मला बोलवतात, मला हाक मारतात, त्यांच्याकडे मी जातो. आता ह्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कसं म्हणू की बाबा
ह्या पूर्ण पृथ्वीवरती 7-8 बिलियन लोक आहेत. सगळ्यांना तर आपण ओळखत नाही. हा, आणि सगळ्यांशी तर काय आपण डेली बोलत नाही आपण, तर ह्याचा अर्थ हा आहे का की सगळे आपले दुश्मन आहेत म्हणून? नाही. पण त्याचा अर्थ हाही नाही की सगळे आपले मित्र आहेत. तर जे आपल्याला ओळखतात, जे आपल्यावरती प्रेम करतात, आपण त्यांच्यावरती प्रेम करतो, आपण त्यांच्याशी बोलतो, वागतो वगैरे, ते 100, 200, 1000, 2000 लोक आहेत. राईट. तर म्हणजे काय, असं नाहीये की ज्यांना मी ओळखत नाही ते माझे दुश्मन आहेत किंवा माझे मित्र नाहीत वगैरे, पण ते आपण न्यूट्रल असतो त्यांच्याकडे. तर भगवंतही तेच बोलतात की बाबा, तुम्हाला वाटतंय आय डू नॉट एक्झिस्ट, तुम्ही मला हाक मारत नाही, मग मी तुमच्याकडे येणार नाही. तुमची नॉर्मल तुमची कर्माची सायकल आहे ती चालत राहील. तुम्हाला त्या कर्माच्या सायकलमधनं बाहेर पडायचंय आणि मला तुम्ही हाक मारताय, तर मी नक्की तुमच्याकडे येईन, तुम्हाला मदत करेन, तुम्हाला बाहेर ओढून घेऊन जाईन मी तुम्हाला. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी, आता हे आज एक्सप्लेन केलं, त्याच्यामध्ये गुरु आपला जो आहे, त्यांना समजा या सगळ्यांच्यामध्ये करायचं, आत्मा आत्मा झालं, परमात्मा झालं आणि प्रकृती. तर गुरुमध्ये जर फिट करायचं असेल, नॉट अ प्रॉपर वन, मग ते त्यांचा रोल कुठे होतो या तिघांमध्ये? ओके. तर देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड एज चैत्य गुरु. ओके. चैत्य गुरु म्हणजे स्वतः कृष्णच असतो. ओके. चैत्य म्हणजे बाहेर न दिसणारा गुरु. तर परमात्मा हा आपला एक गुरु असतो, आपल्या हृदयात स्थित असतो, जो आपल्याला सांगत असतो काय करायचं काय नाही करायचं. पण कधी कधी आपल्या अज्ञानामुळे एवढे झाकलेलो जातो की परमात्म्याचा आवाज आपल्याला ऐकूच येत नाही. मग अशा वेळी काय होतं की परमात्मा स्वतः गुरुच्या रूपाने, फिजिकल गुरुच्या रूपाने आपल्या समोर येतो आणि आपल्याला त्या अज्ञानामधनं बाहेर काढतो. तर गुरुचा रोल तोच आहे जो कृष्णाचा रोल आहे. ओके. फक्त काय होतं की आपण मटेरियल ऍस्पेक्ट मध्ये एवढे गढलेलो गेलेलो असतो की आपल्याला सूक्ष्म ज्या गोष्टी असतात ना त्या दिसत नाही. परमात्मा आपल्याला दिसत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही, भगवानावरती विश्वासच नसतो आपल्याला की देव नावाची कोणती गोष्ट आहे हे आपल्याला माहितीच नसतं आणि विश्वासच नसतो आपल्याला. तर अशा वेळी पण नंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपण समजू शकतो त्या पद्धतीने भगवंत आपल्याला समजवतात आणि अशा वेळेला तो एका फिजिकल रूपामध्ये आपल्या समोर येतो आणि आपल्याला शिकवतो. तो खरा तो गुरु असतो आपल्याला. त्यामुळे भगवंत आणि गुरुमध्ये काहीही डिफरन्स नाही. फिजिकल मध्ये असतो तो चैत्य गुरु असतो का? हा, म्हणजे कृष्णच चैत्य गुरु बनतो. चैत्य गुरु म्हणजे फिजिकल गुरु बनतो आणि आपल्या समोर येतो. त्यामुळे गुरु शिवाय कृष्णाकडे पोहोचू शकत नाही. त्याचं वन ऑफ द कारण हे आहे की आपल्याला बरोबर काय रस्ता आहे हे स्वतः समजणं शक्य नाही. त्यामुळे कोणाला तरी यावं लागतं, आपल्याला शिकवावं लागतं, मग आपण शिकतो आणि मग कृष्णाकडे पोहोचू शकतो. आणि ती व्यक्ती म्हणजे गुरु. जेव्हा मी बोललो ना की तुम्हाला भक्ती करायची इच्छा असेल आणि तुम्हाला त्या कर्माच्या सायकलमधनं बाहेर पडायची इच्छा असेल तर कृष्ण येतो आणि करतो. तर तो कृष्ण म्हणून स्वतः फिजिकली भलेही नाही येणार तो, कारण आपली ती लायकी नाहीये, पण आपल्याला तो गुरु पाठवतो आपल्याकडे आणि आपल्याला तो काढतो त्यातनं बाहेर. हे मी जे तुम्हाला सांगतोय ना, हे मे बी ॲट धिस पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला समजायला थोडं डिफिकल्ट होईल. पण जेव्हा हे नॉलेज तुम्हाला परफेक्टली समजेल ना की भौतिक गोष्ट काय आहे, भक्ती काय आहे, का करावी, कृष्ण कोण आहे, त्या कृष्णाचीच भक्ती का करावी आणि ह्या पूर्ण सायकल ऑफ बर्थ अँड डेथ मधनं बाहेर पडणं का गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला गुरुचं इम्पॉर्टन्स समजू शकता. आत्ता कसं आहे, आता इट इज जस्ट अ बेसिक प्रिलिमिनरी नॉलेज येते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, कधी कधी काय असतं की आपण ज्या घराण्यात आपला बर्थ झालेला असतो तिथे एखाद्या, म्हणजे जसं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या माहेरी स्वामी समर्थ महाराजांचे करायचे, मग ते आपण कदाचित तेव्हा फॉलो करतो. मग आता मी लग्न झाल्यानंतर इकडे आली, मग मी तिकडे सासरी गजानन महाराजांचं फॉलो करतो. पण इथे
मला मनापासून असं काहीच माहितीच नव्हतं की स्वामी समर्थ गुरु, गजानन महाराज गुरु. जस्ट आपलं घराणं एक चांगले म्हणजे हे देव आहेत, यांनी सगळ्यांचं चांगलं केलंय म्हणून आपण ते फॉलो करतो. तर ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं विचारायचंय की जसं आता तुम्ही म्हटले की आपण मनात इच्छा केल्यावर मग कृष्ण भगवान आपल्याला गुरु पाठवतात. तर त्या वाक्याशी मी थोडस म्हणजे लिंक करायचा विचार करते. तर आय एम नॉट गेटिंग द आन्सर, म्हणून मी जस्ट विचारते प्रभूजी. मग तुमचा प्रश्न काय, की तुमची इच्छा होण्याआधी तुम्हाला अशा घरात जन्म मिळालेला, की तिकडे जन्मापासून तुम्हाला स्वामी समर्थ किंवा लग्न झाल्यानंतर गजानन महाराजांचा म्हणजे सहवास मिळाला किंवा ज्ञान मिळालं त्यांच्याकडनं, मग ते कसं, असा आहे का तुमचा प्रश्न? ते कसं, हा म्हणजे आता मला तुम्ही असं बोलल्यावर मला असं वाटतंय की पूर्वकर्म असं असू शकेल का? नॉट नेसेसरी. सी, प्रत्येक ओके. गोष्ट कसं आहे, की कर्माची जी सायकल आहे ना, तुम्ही ह्या हा. पद्धतीने समजा. गुन्हेगार गुन्हा करतो, पोलीस पकडतात, न्यायाधीश त्याला शिक्षा देतो. आता ही जी सायकल आहे ती कोणत्या बेसिसवरती? इंडियन पिनल कोड म्हटलं जातं ना, त्याच्या बेसिसवरती आहे. पण इंडियन पिनल कोडच्या पद्धतीने सगळ्यात जर गोष्टी झाल्या तर माणूस त्याच्या वरती कधी जाऊ शकेल? चूक करणार, पिनल कोड मध्ये पकडला ना, बाहेर येणार, काही ना काहीतरी चुकणार, परत पकडला जाणार, हे होणार. पण समजा प्रेसिडेंटनी ठरवलं की बाबा ठीक आहे, चल मी तुला माफ करते, म्हणून तू ये ह्या चक्रातनं बाहेर. तर मग काय झालं, प्रेसिडेंट, बिकॉज त्याच्याकडे कोर्टापेक्षा जास्ती पॉवर्स असतात, म्हणून प्रेसिडेंट कॅन टेक अ डिसिजन, राईट? तर असंच आहे इकडे. जोपर्यंत आपण कृष्णाला हाक मारत नाही, जोपर्यंत ती इच्छा प्रकट होत नाही आपल्याकडे, बाबा आता बास झाला, आता मला तुझ्याकडे यायचंय म्हणून, तोपर्यंत तो फक्त बाहेरनं उभा राहून गंमत बघत असतो. तोपर्यंत आपण फक्त या कर्माच्या सायकलमध्ये जातो. त्यामुळे भलेही आज तुम्हाला जाणवत असेल, पण मे बी गेल्या जन्मी सुद्धा तुम्ही ती इच्छा प्रकट केली असेल, आणि त्यामुळे तुम्हाला अशा घरी जन्म मिळाला की जिकडे जन्मापासनं देवाचं केलं जातं. आणि ह्याचं उत्तर ना तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये मिळेल, जेव्हा 36 आणि 37व्या श्लोकामध्ये अर्जुन हा प्रश्न विचारतो, 36, 37, 38 मध्ये. त्यावेळी भगवान त्याला 39व्या पासून 47व्या श्लोकापर्यंत उत्तर देतात. आणि ते उत्तर तुम्हाला एकदा ते समजलं ना, की तुम्हाला मग पूर्वजन्मीच्या गोष्टींचा आपल्या ह्या जन्मीवरती काय इम्पॅक्ट असतो, एस्पेशली भक्ती मार्गाच्या दृष्टीने, ते तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. एखादी व्यक्ती अमुक एका प्रकारचं भक्ती करते, अमुक एका क्वांटिटीची, त्यानंतर कृष्ण त्याला अशा परिस्थितीमध्ये पुढचा जन्म देतो की तो त्या भक्तीला त्या पॉइंट पासून कंटिन्यू करू शकतो. तुम्हाला आठवतंय असेल, दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलला, नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तो बोलतो, मी कोणतीही व्यक्ती ह्या मार्गावरती जेव्हा चालायला चालू करते त्यावेळी त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. हा, नुकसान तर होत नाहीच नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा काही त्रासही होत नाही. म्हणजेच काय झालंय, की जेव्हा आपण मटेरियल गोष्ट आपण अर्न करतो, समजा मी ह्या जन्मी 100 करोडचा मालक झालोय, तर हा देह सोडल्यानंतर मी परत झिरो पासून सुरुवात करणार आहे, कारण ते जे पैसे होते ते त्या देहाचे पैसे होते, आत्म्याचे नव्हते. पण जेव्हा मी पुढे जातो दुसऱ्या जन्मी, त्यावेळी मला परत शून्यापासून सुरुवात करावी लागते. पण भक्तीचं तसं नाहीये. तुम्ही भक्ती जेवढी अर्जित केलेली आहे तुम्ही, त्या पॉइंट पासून तुम्ही परत दुसऱ्या जन्मीपासून सुरुवात करता तुम्ही. आणि हेच कृष्ण तिकडे डिटेलमध्ये 6व्या अध्यायात सांगतो. आणि हेच ते उत्तर आहे तुमच्या प्रश्नात सुद्धा, की तुम्ही आत्ता इकडे भगवद्गीतेला आलेला आहात, पण त्याच्याकरता तुम्हाला बऱ्याच वेगळ्या गोष्टींमधून सपोर्ट मिळालेला आहे. कृष्णाने डायरेक्ट सपोर्ट दिला असेल, कृष्णाने इनडायरेक्टली गजानन महाराज, स्वामी समर्थ ह्यांच्यातर्फे तुम्हाला सपोर्ट दिलेला आहे, म्हणून तुम्ही इथे आत्तापर्यंत आलेला आहात तुम्ही. त्यामुळे म्हणून मला बहुतेक संत नामदेवांचा अभंग आहे, म्हणून ते मला तो पर्सनली मला तो अभंग भयानक आवडतो आणि परफेक्ट येतो आपल्या सिच्युएशन करता.
हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंद आहे. पुढचा पण ते नेहमी म्हणजे असं भरून येतं ते. आता तुम्ही ह्या मार्गावरती चालायला चालू केलेलं आहेत, भलेही 4 पावलं फक्त चालला असाल तुम्ही, पण ह्या मार्गावरनं परत तुम्ही माघारी नका फिरू. हाची नेम आता, हा तुम्ही नेम घेतला पाहिजे, डिसिजन घेतला पाहिजे की हा न फिरे माघारी, कधी माघार नाही घेतलं पाहिजे. का तर आता तुमच्या शेजारी गोविंद बसलेले आहेत. असं नाही की ते आधी नव्हते म्हणून, पण आता तुम्हाला जाणवायला लागलंय गोविंद आहे तुमच्या बाजूला, कृष्ण स्वतः बाजूला बसलाय. आता तुम्ही परत चुकीच्या मार्गावरती गेलात, पाप कर्म, पुण्य कर्म, किंवा इग्नोर करणं कृष्णाला, तर त्याचं नुकसान तुम्हालाच, आपल्यालाच आहे हे नुकसान. त्यामुळे गुरुचा सहवास मिळणं आणि गुरुनी आपल्याला राईट मार्गावरती आणणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट दॅट डझंट मीन की आपली रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाही तिकडे. त्या मार्गावरती कंटिन्यू करणं, चालत राहणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी ठरते. तुम्ही कधी बघितलं असेल एका म्हणजे प्राणी जे असतात त्यांच्याकरता गार्डरेल्स लावलेले असतात ना. तुम्ही पण IT मध्ये आहात, तुम्हाला गार्डरेल्स हा शब्द माहिती असेल तुम्हाला. तर गार्डरेल्स लावल्यामुळे काय होतं, ते गाई, म्हैस वगैरे, घोडा वगैरे कोणी असेल त्यांना असे 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 भलेही चालू शकतील ते. पण फायनली काय होतं, कृष्ण त्या गार्डरेल्सना कंट्रोल करतोय की बाबा ठीक आहे, तू 2 पावलं इकडे 2 पावलं तिकडे चालतोयस, नो प्रॉब्लेम, पण तू जास्ती बाहेर जाऊ नकोस, नाहीतर मग परत तुझ्या भक्तीवरती इम्पॅक्ट होईल. तर आपलं चालणं कसं, सुरुवातीला आपण वाकडे चालतो, नंतर ती स्ट्रेटनेस जो आहे तो वाढत जातो आपल्या चालण्याचा, कारण आपण भक्तीवरती अजून 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 आपण प्रगती करतो त्या मार्गावरती आणि स्थिर होतो आपण. त्यामुळे आधी तुमच्या जन्मी कसं काय घडलं, का घडलं, इट्स ओके टू अंडरस्टँड, बट इट इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज की आता मला काय करायला पाहिजे. भलेही तुम्हाला 4 ऍस्ट्रॉलॉजर्स येऊन तुमची पत्रिका बघून वगैरे सगळं सांगतील की बाबा अमुक एका गोष्टीने तुम्ही ह्या मार्गावरती आलात, व्हॉट डिफरन्स इज इट गोइंग टू मेक. इट इज ओनली गोइंग टू इम्प्रूव्ह युअर अंडरस्टँडिंग. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज की तुम्ही आता काय करायला पाहिजे. हरे कृष्ण.